अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय न मेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार. प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोणी आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी भौत ग्रंथ रचिले जानी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलवितीमान तयांचे चरण न मिळेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोणी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोट माझारी राचप्पा मोदियाचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत
साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवणी दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज, उभयतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने, वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथोनी आज झाले. तैपासून या नगरात, आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत, असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांशी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनी या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योगयागादिक काही, चोळप्पाने केले नाही. परिभक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोन या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मात, नृपाशी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात, युती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोणी, राव बोलला कायवानी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आमा श्रुतना पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊन लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची.
खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यतिराज पुरविती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोण ते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक एका भक्ताची आघरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता चळाशी तेथोनिया उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानरा अज्ञानतमछेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरात एक तपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी
तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार, होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी पर्येसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरुषी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवणी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी, कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाणे, याचक धने तृप्त केले. स्वामीचे या पूजे प्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊनी याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशहा, चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडुनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करुण. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत. तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामींप्रती. कृपा करोनी मजवर्ती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची आमनी, आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोन, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालोनी स्वामीसी, तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला, गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय.
परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामीं पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलिले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लडलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडोनी. साहेबाविष प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्त. शुभं भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांशी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृक्षिक एकाएकी चढले असे असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश कापणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होती जे पारशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरोणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकाशी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोशी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन
कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राधाजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कामती असेना. परिपूर्व कर्माघात, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाणे, आरोग्य व्हावे म्हणोनी. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र, दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचितपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेनार, स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात येऊ बगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी नाही मनी शांती. योग्य सद्गुरु आपणांप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोणी आपणा पुढे येती. पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर, विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी कामामासी, ऐसे सांगुनी सर्व त्रांसी. निघाले सद्गुरु शोधाशी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाचे. परितया नाही संतती, मनोनिया उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोणी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी.
तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तोषली. नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया उसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून दादा पुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरीश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तैसाची विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जपध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. आस्ता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जपानी नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी ग्रह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा कदा सनोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही शिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी.
जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजे. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी. जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी तीन येती मूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्मा टोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्री महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत 11ोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त. यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहुण. बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊनिया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणोनी तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले सत्वर बिराडावर आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठोन षटकर माते आचरुण. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले.
चोळप्पा आदी करुण सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त से उदरी. सद्गुरु सेवा ज्यांचे करी व्हावी लिखित विधिते. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी, आपण सांगुनी बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकोनी समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी, समर्थ न देते आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. 12ोऽध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12ध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाणा निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासूनी बाळप्पाशी त्रास देत अहर्निशी. गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ
राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावा जे चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मनासी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावून दुष्टोत्तरी ताडन करी भोवसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ते कोणासी माने नाशी जाहली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी भू होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणी सभिओणी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन आले बाळप्पाशी. म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी. केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती.
सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाधना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपोनी. मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन. घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपार्ती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघहरणा. परात्परा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा. वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया. सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन. तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र. तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागे आधी मध्याग्र. कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे. शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे. कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती. करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखई निश्चिती. शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षावे मजशी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा. दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना. आणावी जे आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना. आश्रय देई जे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन. इहलोकी सौख्य देवोन. परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर. याचे पावावया पैल तीर. त्वन्नाम तरणी साचार. प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा. कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना. न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण. द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन. ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो. वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो. तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो. वासनाया मनाते. सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम. दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता. न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता. सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण. न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान. कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात. प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ. तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता. आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता. वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण. विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून. उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता. तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता. सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती. हे नेमी मंदमती. परियसता शुद्ध चित्ती. तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त. मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ. निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोऽध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता. चारी पुरुषार्थ येते हाता.
पापताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवोन अंती दाविती सूरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्याची चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपयती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसापा तेली राहत. दारिद्र्ये पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन तियेवर केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी आस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसापाचे श्रीचरणी मन जडले तै पासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे. मग बसापाची कांता ऐकुनी आईशी वार्ता. करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिता संसारासी वेड काय लागले. परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नि समान. पादस्पर्श सर्पा झाला बसापा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहोनी आईशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसापा सोडोनी पाहात. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटावा गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित.
ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. अपना नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूशी बट्टा गेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गांसी अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे गेले एकरूप. मग सामर्थ्ये त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन. एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफणी झोळी समर्थे तयासी दिधली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनी आईशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तय तारा नामे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत उरबडवूनी. विनविते जोडोनी कर अद्यपि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनी या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी
मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. तिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन. म्हणे मी तुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करोनी ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिदला फकीरांशी. आणि शेखनूर दर्ग्याशी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राजा आज्ञापित. पारीक वाटून निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीशी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी, कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोऽध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी, कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी, करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिनी तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपवणी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी, आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी, दादा प्रती दाखविले.
समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्यपादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकोन, म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्याता तुमचे काय गेले, आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी, पाहिली खटपट करोनी. शेवटी दादाशी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चे लानुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची आशिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तेसी, जे बरे वाटेल आमाशी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला, समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणे काकूबाईसी दुःख अपार झाले. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी, क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते अजपासोणी. पुत्राचे ऐकोनी वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्याचे चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी.
यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही, ऐकोनिया देव मामलेदार हसोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझे निदूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी, सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहुनिया स्वभक्ताशी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनात कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान्न. एक ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी आणावे. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेशी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी, म्हणती आम्ही तवर दयी. वास करू निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचने दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षण भरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे.
मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीते आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येशी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी, ओढोनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानी परमार्थ साधन, ग्रंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पाहुणी तयाला अज्ञान चक्र भेदातला, एक सत्वर श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पादांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोन या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळसी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एका वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडोन. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वर यौशिता पाळोनी. तियेची द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूरभुवनी, अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला जनी मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत, केवी करतील परी अंतरीची खून. यती तत्काळ जाणोन, पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिधली सोडोनी. येवोनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार.
त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देईल. जावोनी बैसला दूर श्रींनी आणिले अंतर. त्याचे पाहोनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिधली टाकोनी. आर्य आपण येऊजिले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच. आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटास राजाश्रित सरदार. मायामाश तोडणी दृढ झाले अंतःकरणी. भजन पूजन निषादिनी करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनी अविपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जहाले. दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करणी विनवनी मरण माझे चुकवावे. हिते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी नावे तो आतरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तो चिनवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैलांप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जन जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोन समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणोनी. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला.
तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडवून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता झाला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनाकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागोनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोनी ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग धाविला. उद्धरिले जड मुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्याचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेचे कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खळ. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यासी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणांवरी. भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांते वृत्त, वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास भरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसा पातेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपय, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले.
ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हा वर. जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती भवसागर तंत्रो न अंती. मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय असो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो. भक्ता श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला. जेही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा. कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन. आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल. घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा फुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्.